तर नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणी. झोपलेलो मस्तपैकी तर सकाळी सकाळी गँग आल्या मला उठवायला आणि बसली ती मग रानातली मोर बघत. मग दिवसभर सगळी कामावरून संध्याकाळी होता आब्याच्या बहिणीचा गावदेव. गेल्या गेल्या पहिला सुशा भेटला मला तिथं. नंतर इथं चाललेलं डीजेचं सेटअप करायचं. तेवढ्यात तिथं दिदी पण गावरून बाहेर आली आणि बसली राहतात. संस्कार शेट पण तिथंच. आणि जसा डीजे चालू झाला पोरा ठुमकाय चालू झाली. पोरांची तर गर्दी तुफान होती कारण डीजे पण होता आपला टॉपचा इंडिया ऑडिओ म्हणजे विषय संपला. गौरवला पण आलो मी घरनं घेऊन. मग इथं चौकात पोरांनी राडाच घातला. आपल्या भावानं आब्यानं तर नियोजन कडकच केलं. तवर इकडे फटाक्याची आतिषबाजी चालली आणि इथं बघतोय तर आमचा पप्प्या काय करामती करत होता. म्हणलं बाबा असलं काय करू नको. इथं बघ कसं झाला विषय. हातात फटाके फोडूनच असलं झालं. पुढे डीजेचा आवाज काय सहन होणार म्हणून रथाच्या पाठीमाग मी संस्कार आणि अजय येऊन थांबलो. तेवढ्यात जीपी पण इथंच टेकला बाबा. नंतर दिप्यानं तरी बी वाढला आम्हाला. मग काय मग सुट्टीने देतोय आपण बी नाचाय चालू केली. मग आपला राडा काय बारक्या नसतोय आपण पण मग काय थटत नसतो. तवर इकडे सुशानं खेकडा डान्स चालूच केला. डीजेचा आवाज एवढा होता त्यामुळे कानात बोट घालून गडी नाचत होता. तरी बी काय थटत. थोडा वेळ नाचलो आणि आलो घरी कारण सकाळी जायचं होतं लग्न. गेलो लग्नाला तर दीदीला भेटून आपलं बसलो निवांत पोरांच्यात. बघतोय तर रुपया दुरड्यातल्या चकल्या काढायला लागला. भुका लागलेल्या वाटतं. पोरासने लागलेल्या भुका सगळ्यांनी चकलीवर ताड्या लावलेला. सगळी बसलेली ती निवांत. यासने म्हणलं भुका लागल्या तर चला की जाऊया जेवायला. मग गेलो जेवायला गेलो तर गर्दी तुफान होती. हे बघा वाढपी मंडळी पाहिजे असेल तर आपल्याशी कॉन्टॅक्ट साधा. 2 वाढपी मंडळी आपल्याकडे भेटतील आणि आबीचं चाललेलं नियोजन लावायचं. इथनं जेवून खाऊन आबीला भेटून आपण निघालो घरी. तर मग चला भेटू उद्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये. आणि जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करा विसरू नका. युट्यूबला पण सबस्क्राईब करा.